शेतकरी देव आहे असं म्हणणारी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. पण आज हा देव कर्जाच्या जाळ्यात अडकला आहे. काल आणि आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्दा पेटला आहे. सरकार एक सांगतं तर विरोधक दुसरंच काहीतरी सांगतात आणि मधल्यामध्ये भरडला जातो तो म्हणजे शेतकरी. हवालदिल, त्रस्त आणि प्रश्न विचारणारा की माझं काय? कर्जमाफीबद्दल काय घडतंय, काय निर्णय झाला, शेतकऱ्यांना खरंच दिलासा मिळणार का, या सर्व गोष्टी याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका. 2017 आणि 2019 मध्ये मोठ्या प्रमाणात कर्जमाफी झाली होती. पण यावेळी मात्र सरकार असं सांगतंय की सर्वसाधारण कर्जमाफी होणार नाही. फक्त ज्या शेतकऱ्यांची अवस्था फारच बिकट आहे त्यांना फक्त मदत मिळेल. याचा अर्थ काय? तर सरकार आधी पंचनामा करणार. हे ऐकून हजारो शेतकऱ्यांच्या भावना मात्र पेटल्या आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे की कर्जमाफी होणार नाही, पण त्यांनी काही उपाय सांगितले. 0% व्याजदराने कर्ज देणार, वार्षिक 12,000 रुपयांची मदत, वीज बिल माफी योजना आणि चौथा म्हणजे अतिवृष्टीची नुकसान भरपाई. या काही उपाय त्यांनी सांगितले आहेत. हे उपाय तुम्हाला फायदेशीर वाटतात का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की टोकाचे पाऊल उचलू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे. पण इथे मात्र एक मोठा प्रश्न पडतो. शेतकऱ्यांना पोटाची भूक भागवायला आज दिलासा हवाय की उद्याचं आश्वासन? नक्कीच प्रश्न पडतो. सरकार सर्व जिल्ह्यातील परिस्थिती पाहून निर्णय घेणार आहे. ज्यांची स्थिती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, ज्यांना परतफेड करण्याचं कोणतंही साधन नाही, त्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे. आणि बाकी उरलेल्या शेतकऱ्यांसाठी अजित पवारांनी सांगितलेले उपाय आहेत. ते उपाय तुम्हाला फायदेशीर वाटतात का हो? गावागावातील शेतकऱ्यांच्या भावना उफाळून आल्या आहेत. एक बाजू म्हणते कर्जमाफीशिवाय जगणं शक्य नाही आणि दुसरी बाजू म्हणते कर्जमाफी तात्पुरता दिलासा देईल, पण खरी मदत तर मार्केट हमी आणि पीक विमा सुधारला तरच होईल ना. पण प्रश्न एकच, सरकार किती खरे पाऊल उचलणार? पीक विमा सुधारला तर शेतकऱ्यांना मदत नक्कीच होऊ शकते. काल विरोधकांनी कर्जमाफीवर सरकार विरोधी अनेक आरोप केले व अजित पवारांनी थेट सांगितलं की कर्जमाफी होणार नाही. त्यावर पर्यायी योजना सुरू केल्यात. पण लक्षात घ्या, कर्जमाफी हा राजकारणाचा विषय नाही, तर तो शेतकऱ्यांचा जिवंत राहण्याचा प्रश्न आहे. कर्जमाफी व्हायला हवी ही शेतकऱ्यांची मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी का? अजित पवारांनी सांगितलेले पर्याय तुम्हाला कितपत बरोबर वाटतात? सरकार शेतकऱ्यांना खरंच दिलासा देणार का? कर्जाचा फास कधी सुटणार? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यात आहेत. त्याची सुटका कधी होणार माहित नाही. तुमचे मत कमेंटमध्ये जरूर लिहा, कारण जर शेतकऱ्यांचा आवाज उठला तरच सरकार ऐकणार आहे, अन्यथा सरकार आपलं काहीही ऐकणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीशीर वाटला असेल तर अनेक शेतकऱ्यांना शेअर करा व जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व खऱ्या माहितीसाठी योजना घरपोचला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण खरी माहिती तुम्हाला फक्त योजना घरपोच वरतीच मिळेल. माझे काही व्हिडिओ आहेत जे अफवा ज्या पसरत जातात, वेगवेगळ्या पीक विम्याबद्दल असतील किंवा कर्जमाफीबद्दल असतील, तर त्याविषयी सुद्धा व्हिडिओ मी दररोज टाकत असते. ते देखील बघा व लॉंग व्हिडिओ देखील आपले एका दिवसात पडत असतात, तर ते देखील तुम्ही बघत जा, कारण खरी माहिती तुम्हाला इथेच मिळेल. तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असाच प्रतिसाद द्या, म्हणजे आम्हालाही तुमच्यासाठी काहीतरी करण्याची एक छोटीशी संधी मिळेल व त्याचं सोनं आम्ही नक्कीच करू. तर धन्यवाद तुम्हा सर्वांचे. थँक्यू.